सातारा लोकसभेच्या बदल्यामध्ये राष्ट्रवादीला राज्यसभा मिळणार अशी चर्चा रंगली आहे। अजित पवार यांच्याकडून राज्यसभेबाबत पुनरुच्चार करण्यात आला आहे। राज्यसभेची जागा साताऱ्यातील व्यक्तीलाच मिळणार असं अजित पवार म्हणाले। मुंबईतील राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी हे सूतवाच केलं आहे। तर साताऱ्यातून राज्यसभेसाठी नितीन पाटील इच्छुक असल्याची माहिती आहे। दरम्यान राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातील साताऱ्याची जागा भाजपला सोडलेली होती लोकसभेसाठी आणि त्या ठिकाणी उदयनराजे भोसले यांनी निवडणूक लढलेली आहे। याचा अजून निकाल येणं बाकी आहे, पण आपल्याला त्या बदल्यामध्ये राज्यसभेची जागा मिळणार असा पुनरुच्चार अजित पवारांनी केला आहे। तर भाजपने राज्यसभेचं आश्वासन दिल्याचं अजित पवारांनी सांगितलं होतं। त्याबाबत अजित पवारांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केलाय। तर राज्यसभेची जागा साताऱ्यातील व्यक्तीलाच मिळणार असंही त्यांनी सांगून टाकलेलं आहे। त्यामुळे इथून इच्छुक असलेले नितीन पाटील यांची आता वर्णी लागते का ते बघावं लागेल। आधीच सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, सगळ्या नेते मंडळींच्या साक्षीने सांगतो की त्याच्यामध्ये सातारची जागा जी घेतलेली आहे राज्यसभेची ती सातारा जिल्ह्यालाच दिली जाणार आहे। ही गोष्ट देखील आपण लक्षामध्ये घ्या, नाहीतर मग पुन्हा बाकीचे इतर जिल्ह्यातले मग आले ना जागा तर द्या ना, ते आम्हाला द्यायला काय हरकत आहे। तसं काही होऊन देऊ नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।